खरं तर कविता गाऊन सादर करायची होती, पण आता माधुरीताईंचा आग्रह आहे हीच कविता सादर करा. त्यांच्या हातात माझं पुस्तक होतं आणि खरं तर आपण बाईपणाच्या कविता ऐकत आहोत. सगळ्या जाणीवा नेणीवा सगळ्या बाईपणाच्या तुमच्या सगळ्यांच्या कवितेमधून वेगवेगळ्या आशयाच्या माध्यमातून येत आहेत. माझ्या कवितेमध्ये बाई कुठल्याही क्षणी वाघीण असते, पण ती बिरबीर हरणी केव्हा होते हे सांगणारी कविता आहे. थोडंसं लक्ष देऊन ऐका. कदाचित आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या आसपास कुठेतरी तुम्हाला अनुभवायला आली असेल. वाघिणीची जात हरणी केव्हा होते बिरबिरणारी. कविता ऐका. शेवटी नाईलाजानं पण तितक्याच धाडसानं निर्णय घेताना, शेवटी नाईलाजानं पण तितक्याच धाडसानं निर्णय घेताना तिला आठवला काही वर्षापूर्वी आई बापानं मोठ्या हौशेनं घेतलेला निर्णय. शेवटी नाईलाजानं पण तितक्याच धाडसानं निर्णय घेताना तिला आठवला काही वर्षापूर्वी आई बापानं हौसेनं घेतलेला निर्णय. भरल्या मांडवात पावलं टाकत असताना सगळ्या गोटावळ्याने उत्साहाने उधळलेली फुलं. भरल्या मांडवात पावलं टाकत असताना सगळ्या गोटावळ्याने उत्साहाने उधळलेली फुलं तिला आठवली. तिला आठवली आज कोर्टाच्या आवारात पाऊल टाकता क्षणीच. टचकन पायात काटा मोडावा तशी ती रक्तबंबाळ होत राहिली. टचकन पायात काटा मोडावा तशी ती रक्तबंबाळ होत राहिली. त्या पायऱ्यांवर पावलं ठेवत असताना सप्तपदीच्या 7 फेऱ्यात गुंफलेल्या प्रत्येक वचनाच्या चिंध्या करत ती चढून गेली अख्खा जिना न्यायदेवतेचा. त्या पायऱ्यांवर पावलं ठेवत असताना सप्तपदीच्या 7 फेऱ्यात गुंफलेल्या प्रत्येक वचनाच्या चिंध्या करत ती चढून गेली अख्खा जिना न्यायदेवतेचा. कोर्टरूमच्या दरवाजाजवळ उभी राहून हाजीर होच्या पुकाऱ्याची वाट बघत असताना, कोर्टरूमच्या दरवाजाजवळ उभी राहून हाजीर होच्या पुकाऱ्याची वाट बघत असताना तिच्या डोळ्यात खोल खोल तराळत राहिलं अडवलेलं दार, भरलेलं माप आणि फुलांची आरास. कोर्टरूमच्या दरवाजाजवळ उभी राहून हाजीर होच्या पुकाऱ्याची वाट बघत असताना तिच्या डोळ्यात खोल खोल तराळत राहिलं अडवलेलं दार, भरलेलं माप आणि फुलांची आरास. अन लाल रंगानं माखलेली तिची पावलं. क्षणभर हरवली ती पण पुन्हा भानावर आली हाजीर होचा पुकारा ऐकून. खोल खोल उसळणारी कळ आतल्या आत तशीच ढकलून, खोल खोल उसळणारी कळ आतल्या आत तशीच ढकलून कडेवरच्या लेकराला सावरत कोर्टासमोर उभी राहिली. खोल खोल उसळणारी कळ आतल्या आत तशीच ढकलून कडेवरच्या लेकराला सावरत कोर्टासमोर उभी राहिली. वाघिणीची जात तिची आज मात्र घायाळ हरणीवाणी झाली. उद्या कधी तारखा संपतील खटलेही निकाली लागतील. उद्या कधी तारखा संपतील खटलेही निकाली लागतील. तिचं बाई पण मात्र जळतच राहील कायमचंच असंही तसंही कसंही. तिचं बाई पण मात्र जळतच राहील कायमचंच असंही तसंही कसंही. धन्यवाद.